एखादी घटना घडली तर ती प्रत्यक्षात घडणं आणि ती दाखवणं यामध्ये जो फरक आहे ती म्हणजे अंधश्रद्धा. आणि या अंधश्रद्धेची बळी अनेक वेळा जाताना आपण पाहत असतो. पण नेमकी ही अंधश्रद्धा काय आहे आणि ती भासवताना विज्ञानाचा कसा दुरुपयोग केला जातो हेच या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर बाबा बुवा चमत्कार करून आपल्याला कसे फसवतात ते सुद्धा पाहणार आहोत. नमस्कार, मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता. आम्ही या ठिकाणी आता चमत्कार आणि त्या चमत्कारामागे जी विज्ञान किंवा जी हातचलाकी असते याच्या बाबत आम्ही वेगवेगळे चमत्कार करून दाखवणार आहे आणि त्यामागचे हातचलाकी विज्ञान ते सांगणार आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना 1989 रोजी झालेली आहे आणि आज समितीला 35 वर्ष पूर्ण झालेली आहे. आम्ही शोषण, फसवणूक, दिशाभूल करणाऱ्या ज्या ज्या अंधश्रद्धा आहे त्या अंधश्रद्धेला आम्ही नेहमीच विरोध करत आहेत. अंधश्रद्धा कधी निर्माण होतात? ज्यावेळी आपण प्रश्न विचारत नाही आणि प्रश्न विचारत नाही, आपल्या डोक्याचा वापर न करता त्याच्यावर अंधविश्वास ठेवला काय अंधश्रद्धा निर्माण होतात. म्हणून आम्ही सुरुवातीला समाजामध्ये पण हे करतो, मुलांच्या शाळेत जातो त्यावेळी मुलांना सांगतो प्रश्न विचारा. नमस्कार, मी अर्चना राजेंद्र सोनावणे, महाराष्ट्र अनिष्टची कार्यकर्ती. एक प्रमुख अंधश्रद्धा म्हणजे आपल्या घरी लहान मूल असतं आणि संध्याकाळची वेळ असतं आणि ते अचानक रडायला लागतं. मग आई त्या मुलाला उचलून घेते आणि त्याच्या अंगावर मीठ मिरची ओवाळते आणि ती जळत्या निकाऱ्यावर किंवा आता निकारे मुंबईत मिळत नाही मग कर्टीवर टाकते आणि ताडताड आवाज येतो. ते काळी तीत लावते मुलाला आणि त्याची नजर गेली म्हणून सांगते. पण काही वेळा ही नजर जालिम असते, मग ते घरगुती उपायाने सॉल्व्ह होत नाही. मग अशा देवी, बाबा, अम्मा, तांत्रिक, मांत्रिक असतात, ते तुम्हाला लुबाडायला तयारच असतात. ते काय सांगतात, लिंबू आणा, नारळ आणा, लिंबातनं नजर उतरवली जाते. आणि ते लिंबातनं नजर कशी उतरवली जाते त्याचा आपण एक प्रयोग आता इथे बघूया. बघा, लहान मुलांना नजर लागली की आई दीट लावते, सरांनी सांगितल्याप्रमाणे मीठ मिरची ओवाळून घालत असते. पण त्या बाळाला, त्या लेकरूला काही बरं वाटत नसतं. आईला वाटतं की मी एवढं सगळं करते तरी का बरं वाटत नाही. खरं त्याला गरज असते डॉक्टरची, औषधांची, पण ती अंधश्रद्धेच्या मागे जाते आणि कुठलं बुवा किंवा बाई असेल नाक्यावर बसलेली तिच्याकडे जाऊन ती तिची व्यथा सांगत असते की माझ्या बाळाला तो किरकिरच करतोय, त्याला बरं वाटत नाही, त्याला सारखा ताप येतोय. पण ती बुवा किंवा ती बाई जी आहे ती असं सांगणार नाही की जाऊन तुझ्या मुलाला दवाखान्यात दाखव. ती म्हणते हो का, ही जालिम नजर आहे आणि ही नजर बाई मी तुझ्या मुलाची उतरवून देते. याच्यासाठी मात्र तुला मला लिंबू आणून द्यावं लागेल, थोडंसं पिवळं धन द्यावं लागेल. आणि तुम्हाला माहिती आहे पिवळं धन म्हणजे सोनं, आणि सोनं आज किती महाग आहे. त्या लेकरूच्या, त्या मुलाच्या किंवा मुलीच्या मायेपोटी जे असे अंधभक्त असतात ते सरळ सरळ ह्या लोकांना पैसा म्हणा किंवा सोनं म्हणा किंवा चांदी म्हणा, किमती वस्तू असतील त्या अर्पण करत असतात. आता ही नजर जी आहे ती कशी उतरवली जाते ते बघूया. ते लिंबू मागवतात आणि समजा एक लेकरू आहे तर त्याला असं म्हटलं जातं, आता आपण समजूया की या बाळाला नजर झालेली आहे आणि मग म्हटलं जाते आल्या गेल्या येत्या जात्याची नजर झाली असेल तर उतरू दे आहे. हा साधा लिंबू आहे, या बाळाची नजर उतरवलेली आहे. जर नजर झाली असेल तर हा देवीचा धागा आहे, त्याच्या साह्याने या लिंबू मध्ये जी नजर आलेली आहे ती दृश्य स्वरूपात तुम्हाला दिसेल. आणि असे जे बुवा महाराज भगत असतात ते आपल्याला करून दाखवत असतात. बघा, हा लिंबू या अशा पद्धतीने हे केलेलं आहे. आता या बाळाची नजर उतरवल्यानंतर हा जो धागा आहे, हा धागा या ठिकाणी या ठिकाणी मी अडकवलेला आहे आणि बाळाची बघा मी नजर उतरवते आहे. बघा धागा कसा होता,
आधी रंग कसा होता धागाचा? लाल. धागाचा रंग कसा होता? बघा ही नजर फारच जालीम आहे. धागा खूपच बघा खूपच काळा झालेला आहे. संपूर्ण जो धागा आहे तो काळा झाला आहे. जा माय तुझ्या बाळाची तुझ्या लेकराची नजर उतरलेली आहे आणि तू आता भगवंताला काहीतरी दान करणार आहे असं सांगून त्या भोळ्या आईला लुबाडलं जातं. ही नजर लागलेली दाखवलेली आहे, मग ती नजर उतरवली जाते. नजर उतरवायला हवे, मग नजर उतरवायचे पैसे वेगळे घेतले जातात. ही नजर झालेली आहे, ही जालिम नजर आहे. ही बघा केवढं काळा धागा झालेला आहे. हा लाल होता सुरुवातीचा, बघा हा काळा झालेला आहे. आणि म्हणून ही काळी नजर उतरवण्यासाठी आपण काहीतरी क्रिया करणार आहोत असं ते जे बंधू बाबा किंवा ती बाई आहे बघत आहे ते सांगतात. आणि आता आपण ही नजर कशी उतरवली जाते ते बघूया. त्यासाठी हे आपण कपिला गायीचं दूध आणलेलं आहे. ही कपिला गाय फक्त हिमालयातच असते आणि तिच्या अंगावर एक पण काळा डाग नसतो. हे आपण असं सांगितलं काय, आपण लगेच माना डोलवतो. साधे प्रश्न विचारत नाही. गायीला डोळे असणार, गायीचे डोळे सफेद असणार का, गायीचे केस, गायीची पण सांगितलं जातं ते आपण प्रश्नच विचारत नाही आणि तसंच हे करतो. हे कपिला गायीच्या दुधात ना आता परत जी मला नजर लागलेली आहे ती नजर उतरवली जाणार आहे. बघा हे साधं दूध आहे. हे दूध सुद्धा हिमालयातून आणलं आहे अशी बतावणी केली जाते आणि या दुधामध्ये ही नजर आम्ही उतरवतो असं सांगितलं जातं. आणि हा धागा जी नजर झालेली होती काळा धागा, हा हातानेच ते भगत किंवा ती बाई बुडवते. कपिला गाईच्या दुधामध्ये ती नजर उतरवली जाते आणि हा जो धागा आहे हा धागा बघा नजर तुमच्या मुलाची ही उतरलेली आहे. हे बघा हा धागा पूर्वीसारखा झालेला आहे, म्हणजे त्या लेकराला त्या बाळाला चांगलं वाटेल. आता मात्र तुम्ही आम्हाला देवाला काहीतरी दान द्या, कारण देवाने जे काही त्याची काळी नजर होती त्याचं हरण केलेलं आहे. या ठिकाणी फक्त आणि फक्त विज्ञान आहे. बघा हा लिंबू आहे. लिंबू म्हणजे सिट्रस ऍसिड. या ठिकाणी ऍसिड आहे. ऍसिड आणि दोरा, या दोऱ्याला ऍसिड आहे. ऍसिड मध्ये हा धागा मी बुडवला. आता तर नजर नव्हती काढली नाही तरी सुद्धा हा काळा झाला. बघा दिसतोय, हा इकडच्या हातातला लाल आहे. बघा ऍसिडची रिॲक्शन या धाग्यामध्ये झालेली आहे, धाग्यावर झालेली आहे. म्हणजे निश्चितच या धाग्यावर सुद्धा मी काहीतरी केमिकल लावलेलं आहे. आणि हे भगत आणि बुवा सुद्धा याच पद्धतीने केमिकल याच्यावरती लावत असतात. त्याच प्रमाणे ऍसिड आणि ही चुन्याची निवळी आहे. चुन्याची निवळी ही दुधी असते आणि ती दुधासारखी दिसते आणि म्हणून बतावणी केली जाते की ती कपिला गाईचं दूध आहे. माझ्या गुरूंनी जे हिमालयामध्ये तप करत होते त्यांनी मला ते दूध दिलेलं आहे आणि त्या दुधामध्ये ही नजर उतरवली जाते. आणि हे एक निव्वळ केमिकल आहे, CaO कॅल्शियम ऑक्साईड, म्हणजे हे केमिकल त्याचं नाव आहे. आणि त्याच्यामध्ये हे आपण ऍसिडचं बुडवलं तर त्या ठिकाणी न्यूट्रलायझेशन रिएक्शन होऊन पुन्हा तो धागा आपल्याला जसा होतो तसा दिसलेला आहे. म्हणून मग एक मराठीत म्हण आहे चांगली, तो बाबा आला आणि अमक्या तमक्याला चांगला चुना लावून गेला. चुन्याच्याच निवळीने इथे काम केलेलं आहे नजर उतरवायची, पण दिसतं तसं नसतं म्हणून आपण फसत असतो. आपण मगाशी प्रयोगात बघितले नजर लागते, लिंबामधनं नजर उतरवली जाते. तशीच आपल्याकडे करणी भानामती हा एक प्रकार आहे. कोण कोणावर करणी करतो आणि हा प्रयोग सत्य परिस्थितीवर आधारित आहे. तनुजा जी काजोलची आई, तिच्या आईच्या बाबतीत ही फसवणूक झालेली होती. तनुजा त्यावेळी वेगवेगळ्या शूटिंगला लहान काजोलला घेऊन जात होती आणि ती एके वेळी तिच्या काजोलच्या पोटात दुखायला लागलं. जशा आपल्या अंधश्रद्धा असतात तशा फिल्म इंडस्ट्रीमध्ये अंधश्रद्धा आहे. तिला तिच्या एका दुसऱ्या सहकारी नटीने सांगितले, तुझ्या मुलीवर कोणीतरी करणी केली आहे आणि ती करणी आपण अमुक अमुक बाबा आहे त्या बाबाकडे जाऊन उतरूया. त्या बाबाचा दरबार भरतो, तिथे फक्त एक नारळ द्यायला लागतो. त्या नारळातनं करणी कशी उतरवली जाते आणि हे बघूया. हाच प्रश्न आम्ही जनतेला सगळ्यांना विचारतो, पोटात दुखल्यावर काय केलं पाहिजे. मुलं लोक चांगली उत्तर देतात, डॉक्टरकडे गेलं पाहिजे, पण आपण अंधश्रद्धेपायी बुवा बाबा तांत्रिक मांत्रिकांच्या मागे जातो आणि कशी आपली फसवणूक होते हे आपल्याला बघायचं आहे. मला एक नारळ द्या. हा तुमचा नारळ आहे, त्यामुळे ह्याला मी आता जरा शुद्ध करणार आहे. ओम फट स्वाहा. काली काली कलकत्ते वाली तेरी शक्ति मेरी भक्ति. बेटा आजा.
तेरा नाम क्या है? कृति अवस्थी। हाँ, कृति अवस्थी। कृति। आप कितना क्या पढ़ रही है? माइक्रोबायोलॉजी। एग्जाम हो गई? हो गई। हो गई। कितना मार्क मिलने वाला है? पता नहीं, अभी आएगा तो पता चलेगा। क्यों? आपने स्टडी कितना किया? अच्छे से किया था। अच्छे से, लेकिन तुमको कितना मार्क मिलेगा वो मालूम नहीं। क्यों मालूम नहीं? मालूम है आपको किसने करनी किया है, इसके लिए आपको मालूम नहीं। आप बोलते हैं मैं इतना स्टडी किया, लेकिन कितना मार्क मिळता है वो मालूम नाही। आता हा नारळ मी तिच्या अंगावरना तीनदा ओवाळतो। हा नारळ बघ अक्काच आहे ना, फक्त मी आता शुद्ध करून घेतलाय। भी ऐसा अच्छा है, देखो अच्छी तरह से देखा। हे बघा, ही शेंडी सुद्धा पूर्णपणे हे बघा व्यवस्थित आहे, एकदम व्यवस्थित कुठेही काही। आप खाना सब खाना खाती है, लेकिन बॉडी क्यों नहीं होती है? नहीं बढ़ती। हाँ वही ना, आपके पास किसने करनी की है, वो करनी आपका पेट में है, वो मैं अभी निकालने वाला हूँ। निकालो ना, तो आप खाना खाएंगे तो बढ़ जाएंगे, और स्टडी करेंगे, जितना ज्यादा स्टडी करेंगे उतना ज्यादा मार्क मिलने वाला है। ये मैं आपका 3 बार उतरने के बाद काले जादू निकल, अभी ये नारियल आपका सिर पे फोड़ेगा, चलेगा? हाँ नहीं ना, नीचे आप आ जाओ। ये नारियल फोड़ने का है खाली। इसका जो पेट में करनी है, जो खाना खाते है लेकिन उसको शरीर को नहीं लगता है, वो क्यों नहीं लगता? हाँ फोड़ो, पूरा फोड़ो, फोड़ो। हाँ, जय नंदू बाबा की। आपको किसने करनी की थी? जो आपका पेट में करनी किसने था काली वो जादू करनी की थी मैं आपके ऊपर? निकाला। इतना करनी था तो कैसा बढ़ेगा बॉडी? कैसा हो गया? बराबर है। कैसे क्वेश्चन हो गया? पूछना मांगता है। हाँ, क्वेश्चन पूछना क्वेश्चन चाहिए। पूछेगा तो ही अपने को मालूम पड़ेगा ना, नहीं तो देख के हाँ कैसा हो गया। नारियल तो अक्का था, लेकिन नारियल ये श्रीफल है, फल है ना, उसका काम क्या रहता है? अपने जैसा दूसरा पेड़ हे करने का रहता है ना। हाँ, नारळाचे डोळे दाखवले। नारळ हे श्रीफळ आहे। नारळाच्या एका कोंबामधनं अंकुर येतो। ज्यावेळी आपण देवघरात पूजलेला असतो आणि ज्यावेळी त्याच्यावर पाणी टाकतो त्याच्यातनं अंकुर येतो। फळाचं काम अंकुर आपल्यासारखंच हे करायचं। मांत्रिक तांत्रिक काय करतात? हे डोळे दाखवतात, पण नारळाला 3 डोळे असतात। त्यातला जो सॉफ्ट डोळा असतो तो अंकुर बाहेर यायचं काम करतात। त्या सॉफ्ट डोळ्यामधनं जी काही करणी होती करायची ती मी टाकलेली होती। त्यामुळे आपल्याला प्रश्न पडतो, एवढी करणी कशी राहिलेली? ह्याला इथल्या सॉफ्ट डोळा आहे, त्याच्यातनं होल मधनं ही करणी टाकलेली असते। याच्यामध्ये मांत्रिक काही टाकतो, टाचण्या टाकतो, कुंकू टाकतो, हळद टाकतो, पैंजण टाकतो, तुटलेल्या बांगड्या टाकतो। मग आपल्याला विश्वास होतो। मांत्रिक काय करतात? तुम्हाला तुमचं नारळ आणायला सांगतात। त्याच्या दरबारामध्ये नारळाचा ढीग असतो। ज्या नारळात करणी केलेली असते तो नारळ उचलतो, पण आपल्याला काय वाटतं? आम्ही दिलेल्या नारळातनं त्यांनी करणी काढल्याने आपल्यावर विश्वास बसतो आणि आपण फसले जातो। त्यामुळे असं आपण फसू नये। आपण डोळसप्रमाणे विचार करायला हवा। आपण ना मांत्रिकाला काय सांगायचं, हा माझा नारळ आहे, तो त्या ढिगाऱ्यात टाकू नको, ह्या नारळातनं करणी काढून दाखव। ते त्या मांत्रिकाला कोणालाही शक्य होणार नाही। धन्यवाद। या नारळामध्ये ज्यावेळेस ते तिसरा डोळा काढतात ना, तर हे काढायची गरज नसते। त्यांना बरोबर माहिती असतं की कुठे तो तिसरा डोळा असणार आहे। त्या मधून बरोबर ते स्क्रू ड्रायव्हर किंवा एक होल असतो, त्याच्यामध्ये हे डोळ्यावरची कुंची न काढता ते बरोबर त्या ठिकाणी होल करतात। आणि आम्ही सुद्धा, आम्हाला पण आता ती टेक्निक माहिती असल्यामुळे आम्ही डायरेक्ट वरून ते टाकलेलं, कुंची न काढता, ही शेंडी न काढता, त्याच्यामुळे ही शेंडी जॉईन होती। आम्हाला माहिती होतं तो होल कुठे असणार आहे, आणि म्हणून आम्ही इथे होल करून आणि एका स्क्रू ड्रायव्हरच्या साह्याने आम्ही याच्यामध्ये टाकलेलं। या ठिकाणी पैंजण जर टाकलं असेल, एखादी बाई येते आणि सांगते माझा नवरा घरात लक्ष देत नाही, त्याचं घरात लक्ष नाही, पैसे खर्च करत नाही, आणि मग तेव्हा पैंजण निघाल्यावर त्याला बाहेरच्या बाईचा नाद आहे वगैरे असं सांगितलं जातं। श्रीफळ म्हणजे चांगलं कामच करायला पाहिजे, देवाचं फळ म्हणून बोलतो। पण मांत्रिक तांत्रिक त्याचंच काम असं करणीच्या नावाखाली हे करतात, आणि हे आपल्याला चुकीचं वाटत नाही। आपण यावेळी पण बोललं पाहिजे, श्रीफळ हे आपलं चांगलं फळ आहे, देवाच्याकडे आपण ठेवतो, किंवा ते फळ म्हणजे त्याचं काम आहे। मग करणी कशी काय तयार होईल हे प्रश्न आपल्या मनात यायला पाहिजे। त्यावेळेस घर बांधणी केली जाते किंवा आपण वास्तू बांधत असतो त्यावेळेस वास्तुपूजा केली जाते, आणि भूमिपूजन करत असताना तो जो ब्राह्मण आहे त्याच्याकडे पाणी असतं, तो म्हणतो मी 5 नद्यांचं पाणी आणतो। आता तेच 5 नद्यांचं पाणी आपण इथे
आणून दाखवणार आहोत। बघा हा तांब्या आहे, यामध्ये हे पाणी आहे, हे पाणी मी सगळं इथे हे बघा हे पाणी आहे, हे मी सगळं पाणी या ठिकाणी ओतते। आता हा तांब्या कसा आहे बघा, बघा पूर्ण मी उलटा केलेला आहे, रिकामा आहे हा तांब्या पूर्ण रिकामा आहे, संपूर्ण रिकामा आहे। आता या ठिकाणी जो वास्तू बांधणार आहे, ज्याचं भूमिपूजन आहे, त्याला विचारलं जातं की तुझ्या वास्तुपूजेसाठी तुला कुठल्या 5 नद्या हव्या आहेत, त्या 5 नद्या आपण एक एक करून मागवूया। आता तुम्ही सांगा मॅडम कुठली नदी आपण इथे मागवूया, तुमच्या गावची नदी कुठली आहे? वेळ नदी, ठीक आहे, आपण वेळ नदीला इथे बोलवूया। तुम्ही हात ठेवू शकाल का याच्यावर? हा, जरा आवाहन करा वेळ नदीला, वेळ आई प्रसन्न हो आणि तांब्यामध्ये उत्पन्न हो। बोला, हे वेळ नदी प्रसन्न हो आणि तांब्यामध्ये उत्पन्न हो। जरा प्रेमाने बोला, हे वेळ नदी आई प्रसन्न हो आणि तांब्यामध्ये उत्पन्न हो। बघा तुम्ही सांगितलं आणि वेळ नदी उत्पन्न झालेली आहे। हे बघा मी दाखवते तुम्हाला, हे बघा कावेरी, बघितलं? आता सरांनी सांगितलं कावेरी नदी, आता मीच सरांना सांगूया। सर विनंती करा कावेरी नदीला येण्याबाबत जरा सांगा। कावेरी नदी प्रकट हो, कावेरी माते प्रकट हो, कावेरी नदी प्रकट हो। ओके, सरांनी सांगितलं कावेरी माता प्रकट हो, कावेरी नदी प्रकट हो, तर कावेरी नदी देखील इथे प्रकट झालेली आहे। आणि हे बघा या ठिकाणी कावेरी नदी आलेली आहे, 2 नद्या झाल्या। आता आपण यमुना, हे यमुना माता या कलशामध्ये प्रकट हो, हे यमुना माता मी तुला विनंती करते की या कलशामध्ये तू प्रकट हो। बघा यमुना नदी सुद्धा या ठिकाणी प्रकट झालेली आहे। या आपल्या 3 नद्या। आपण भारतातील सगळ्यात पवित्र नदी गंगा नदी प्रकट करूया। हा, गंगा नदी प्रकट हो, गंगा नदी प्रकट हो, हे गंगा माता प्रकट हो। बघा गंगा नदी प्रकट झालेली आहे का? झाली का? नाही, बघा 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 नाही झालीये, नाही झालीये, बघा मी असं दाखवते, बघा नाही झाली, आधीच पाणी होतं। हा, गंगा नदी प्रकट होत नाहीये, म्हणजेच गंगा नदी आपल्याकडनं काहीतरी वचन मागते, त्यासाठी ती या ठिकाणी प्रकट होत नाहीये। मग आपण या ठिकाणी गंगा नदीला विनंती करूया, हे गंगा माता आम्ही तुला खूप प्रदूषित केलेलं आहे, आम्ही तुझ्यामध्ये निर्माल्य सोडतो, तसेच आम्ही काही आमचे जे वरिष्ठ घरातले लोक असतील त्यांचा मृत्यू झाला असेल तर त्यांची आम्ही शव किंवा प्रेत त्या ठिकाणी सोडत असतो आणि तुला आम्ही प्रदूषित करत असतो। आता आम्ही विज्ञानाची कास धरून हे असे काहीही प्रकार किंवा प्रदूषित करण्याचे हे अवैज्ञानिक मार्ग अवलंबणार नाही। आम्ही तुला वचन देतो, तुला आम्ही शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करू। हे गंगा माता तू कृपया प्रकट हो। बघा गंगा माता प्रकट झालेली आहे, ही बघा। म्हणजे काही नद्यांना प्रदूषित केलं गेलं आणि त्याच्यामुळे ती आली नाही। या प्रकारे बघा 5 नद्या या कलशामध्ये आणल्या जातात। या ठिकाणी सुद्धा फक्त आणि फक्त विज्ञानच आहे। आता नदी किंवा पाणी प्रदूषित झालं तर पहिलं गोष्ट, जर पाण्यावर कचरा असेल काय असेल तर आपण पाणी गाळून घेतो। मी गाळण आणलेली आहे, याच्यात पाणी गाळून घेतोय बघा। आता असं जर करत राहिलो तर मला जास्त वेळ लागेल, म्हणून मी एकदम आता हे बाटलीतलं पाणी एकदम गाळायला घेतो, त्याला बूथ लावलाय आणि आता पाणी खाली येत नाही। काय येत नाही पाणी? हा, झाकण दाखवतो परत तुम्हाला। हे बघा हे होल आहे, झाकणाला होल, हा होल आहे आणि हे बघा याच्यावर पाणी ओतलं तर पाणी सगळं पडतंय। आता हे पाणी सगळं खाली यायला पाहिजे होतं ना होल मधनं, पण पाणी येत नाही। का येत नाही त्याच्या मागे विज्ञान आहे, कारण आपल्याला द्रव पदार्थाचा गुणधर्म सांगितलेला असता, हाय पॉइंट टू लो पॉइंट, उच्च दाबापासून नीच दाबा म्हणजे खालच्या, पण इथे येत नाही। इथे का होत नाही तर
शाळेत हे पण आपल्याला शिकवलं असतं, हवेचा दाब असतो आणि हवेचा दाब कसा काम करतो त्याचा हा प्रयोग आम्ही शाळेमध्ये विज्ञान दाखवण्यासाठी मुलांना करत असतो. जर याला बाटलीला मी दाबलं तर जेवढं दाबेन तेवढी हवा आत जाते, तेवढंच पाणी बाहेर येणार. किंवा तिरकस केले तर त्या बाजूने हवा जाणार, तेवढंच पाणी बाहेर येणार. तर हा हवेच्या दाबाचा साधा प्रयोग आहे. पण बुवा बाबा काय सांगणार, माझ्या अंगी दैवी शक्ती आहे, मी कुठल्याही पाण्याला थांबवू शकतो, थोपवू शकतो, आणि असं आपल्याला फसवत असतात. आपण प्रश्न विचारले पाहिजे आणि उत्तरं शोधली पाहिजे. हे दाबलं तरी पाणी येत असतं. अजून एक आहे तसंच या नद्या कशा आल्या हे बघा. आता अजून पण एक नदी आलेली आहे. ह्याच्या मागे पण हातचलाकी आहे थोडेसे आणि हवेच्या दाबाचाच गुणधर्म आहे. इथे एक होल दिसत आहे. हा, ज्यावेळी मी पाणी याच्यामध्ये ओततो त्यावेळी ते पाणी त्या होलमधना या तांब्याच्या आजूबाजूला जाऊन साचलं जातं, कारण द्रव पदार्थाचा गुणधर्म समान पातळीवर राहायचं. तसंच पण ते पाणी किंवा ती नदी मी कधी बाहेर काढतो, त्यासाठी इथे दुसरा एक होल आहे. इथून हवेचा दाब गेल्यानंतर आता तिथे पाणी येत असेल बघा. हा, म्हणजे 5 नद्या आम्ही जेव्हा सांगतो तेव्हा आम्ही थांबवून धरतो ते तिथे बोट आता थांबलं, बोट ठेवलं, थांबलं, बोट आता थांबलेलं आहे. आता मी बोट काढतो, पाणी सुरू झालेलं आहे. आणि ह्या प्रयोगाने ते सांगतात 5 नद्यांचं पाणी आणून देतो आम्ही तुम्हाला, आणि तुमच्या घराचं शुद्धीकरण किंवा काय करायचं असेल तर बुवा बाबा मांत्रिक तांत्रिक अशा रीतीने फसवत असतात. या प्रयोगामध्ये आम्ही फक्त म्हणजे ते चमत्काराचं किंवा त्यांच्या जे जादूचं आहे त्याचंच भांडाफोड नाही, तर आम्ही इथे गंगा स्वच्छ करा, गंगा आपली पवित्र नदी आहे, हा सुद्धा आम्ही संदेश प्रत्येक वेळेस देत असतो. आता हा बघा, हा एक दिवा आहे, साधा हा दिवा आहे. ज्यावेळेस आपण दिवा लावतो, कुठेही आपण ज्यावेळेस दीप प्रज्वलन करत असतो किंवा दिवा जाळत असतो, त्यावेळेस आपल्याला इंधनाची, आगपेटीची गरज असते. इंधन यासाठी की ज्वलनासाठी ते उपयुक्त आहे, आणि आग पेटवण्यासाठी आपण फॉस्फरस या रासायनिक पदार्थाचा वापर करून आपण ते पेटवत असतो. पण या ठिकाणी आम्ही आता कुठलंही इंधन न वापरता, कुठलंही केमिकल न वापरता तुमच्या समोर पाण्याने दिवा कसा पेटतो ते दाखवणार आहोत. हे बघा, हा दिवा आहे, यामध्ये काहीही नाही. या दिव्यामध्ये आम्ही आधी काहीही ठेवलेलं नाही. हा दिवा तुमच्या समोर आहे, आणि हे जे पाणी आहे हे हवं तर तुम्ही पिऊन बघा, कारण याच्यात कुठलंही केमिकल नाही, पेट्रोल नाही किंवा काहीही केमिकल हे नाहीये. हे पाणी मी चेक करतो. पहिलं पाणी चेक कसं करायचं, पहिलं निरीक्षण, नंतर केमिकल आहे का वास घेतोय मी, वास नाही, नंतर मी थोडस माझ्या हातावर घेतोय आणि माझ्या स्क्रीनला लावतोय, मला काही जळजळ होत नाही, त्यामुळे हे पाणी असणार, म्हणून मग मी पाणी पिऊन पाण्याची चव लागते का बघतो आणि सांगतो. कुठलंही केमिकल चेक करायला आपल्याला जर दिलं जातं त्यावेळेस आपण त्याचा पहिले स्पर्श करून बघावा, वास घेऊन बघावा, आणि मगच आपण ते तोंडावर किंवा तोंडात घ्यावं, कारण जर कुठलं केमिकल असेल तर हानी होण्याची शक्यता असते. आणि म्हणून आम्ही तुम्हाला यात पायरीने ते सांगितलं, आणि अशा पद्धतीने सरांनी ते पाणी प्यालेले आहेत. म्हणजे ते फक्त आणि फक्त पाणीच आहे. आता हे पाणी मी तुमच्या समक्ष याच्यामध्ये बघतो. हे पाणी आहे, चेक करायला लागते, कारण जर नाही चेक केले तर आपली फसवणूक होऊ शकते. याचं एक चांगलं उदाहरण देतो मी. कोविडच्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या आयुक्त उपायुक्तांची आपल्या विटीला मीटिंग होती, आणि प्रत्येकाच्या टेबलवर एक पाण्याची बाटली आणि एक सॅनिटायझरची बाटली ठेवलेली होती. एका अधिकाऱ्याने चुकून पाण्याची बाटली म्हणून ते तोंडाला लावलं, पण त्याला लगेच कळलं चव वेगळं आहे, त्यांनी ते थुकून टाकलं, तोंड साफ केलं, म्हणून काय झालं नाही. त्यामुळे मग नंतर सॅनिटायझर मध्ये कलर टाकायला लागले. पहिलं पाण्यासारखंच सॅनिटायझर करायचं, त्यामुळे कळत नव्हतं पाणी आहे का. त्यामुळे पाणी चेक कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आता हे मी पाणी तुमच्या समक्षच त्याच्यामध्ये दिव्यामध्ये ओततोय. हे पाणी याच्या दिव्यामध्ये मी ओतलेलं आहे. हे बघा, हे झाकण आहे, साधं आहे. हे पाणी यामध्ये मी ओतलेलं आहे. ओके, पाणीच आहे. ओके, 25 लागणार,
दिवा पेटवायला काय काय लागतं? तेल लागतं, कापूस लागतं. आपल्याकडे तेल नाही आहे, कापूस नाही आहे, माचीस आहे. आपण आता तो दिव्याला मी झाकण तुमच्या समोरच लावतोय आणि आपण ते दिवा पेटवायचा आहे. आणि हा पाण्याने दिवा पेटलेला आहे. पाण्याने आग विझते, पण इथे वेगळी क्रिया झालेली आहे. पाण्याने आपण आग लावून दिवा पेटवलाय. हा दिवा का पेटवला? दिवा का पेटवतो? तर प्रकाश यायला पाहिजे म्हणून. विरोधात विज्ञानाचं ज्ञान मिळायला हवा म्हणून हा आम्ही दिवा पेटवलेला आहे. आणि यामागचं पण आम्ही कारण सांगणार आहे. आम्ही आमच्या अनिशच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये माचीस किंवा इंधन कुठलंही न वापरता अशा प्रकारे आम्ही दीप प्रज्वलन करत असतो, कारण हे विज्ञानाला धरूनच आहे आणि विज्ञानाच्या मार्गाने जाणार आहे. हा दिवा पेटला, त्याच्या मागे जर मी विज्ञानाचं कारण सांगितलं, पाणी म्हणजे H2O, पाण्यातला हायड्रोजन वेगळा केला आणि ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो असं सांगून जर हा दिवा पेटला असं सांगितलं तर ते सुडो सायन्स होतं, छद्म विज्ञान होतं. कारण हायड्रोजन वेगळा करायला आणि ऑक्सिजन वेगळा करायला लॅब लागते, पण इथे लॅब नाही आहे, तरी पण हे पाणी पेटलं. पाणी कधी पेटत नाही, पाणी नेहमी आग विझवत असते. मग हे कसं घडलं? तर याच्या मागे बुवा बाबा मांत्रिक कोण असतात त्यांची हातचलाकी असते. मी दिव्यात तुमच्या समक्ष पाणी भरलं, तुमच्या समक्ष झाकण लावलं, पण झाकण लावत असताना मी त्यात तुमच्या समोरच एक कॅल्शियम कार्बाईडचा थोडासा तुकडा त्याच्यामध्ये टाकला होता आणि कॅल्शियम कार्बाईड आणि पाण्याची रिॲक्शन झाली आणि ऍसिटिलीन नावाचा ज्वालाग्रही गॅस तयार झाला. पाणी पेटलं नाही, तो गॅस झालेला, तो गॅस पेटला गेला. विज्ञानाच्या साहाय्यानेच हात चलाकी सुद्धा केली जाते. कधी कधी ते त्याला माहिती असतं की त्या मागचं विज्ञान काय आहे, तिथे आपण काय टाकलेलं आहे. प्रत्येक चमत्कारामागे विज्ञान असतं आणि ते आपलं डोकं वापरलं, आपण प्रश्न विचारले तर त्याचं उत्तर आपण शोधू पण शकतो नेहमीच. आता आपण जरा अंधश्रद्धेकडे वळूया. बऱ्याच अंधश्रद्धा भारत देशात नाही, सगळ्या जगात अंधश्रद्धा असतात. म्हणजे जरी विज्ञानाने प्रगती केली तरी अमेरिकेत सुद्धा अंधश्रद्धा आहे. त्यामुळे मग हॅलेचा धूमकेतू येतो, त्यावेळी तिथल्या लोकांना वाटतं आपल्याला न्यायला कुठलं तरी स्वर्गातना बापाने ते पाठवलेलं आहे आणि त्यावेळी एका विशिष्ट जातीची माणसं आत्महत्या करतात. शिकलंय, विज्ञानाचा वापर करतो आपण, पण वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर करत नाही, त्यामुळे अंधश्रद्धा पसरत असतात. ही काळी बावली आणि ही लिंबू मिरची. ही लिंबू मिरची गाडीला लावलेली असते. गाडीला का लावतात? तर ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून. अगदी बरोबर, अपघात होऊ नये म्हणून. हे लिंबू मिरची गाडीला लावलेली असते आणि गाडीला ऍक्सिडेंट कसं होत नाही हे आपण बघायचं आहे. ही लिंबू मिरची गाडी ऍक्सिडेंट व्हायची कारण असतात. जे आरटीओने किंवा जे नियम केलेले आहेत ते नियम तुम्ही तोडलात तर ऍक्सिडेंट होणार. म्हणजे मला गाडी चालवता येत नाही, माझ्याकडे लायसन नाही आणि मी गाडी चालवली तर ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. दुसरं, ट्रॅफिकचे जे नियम आहेत, वेग किती हवा त्या वेगाची मर्यादा मी तोडली, ऍक्सिडेंट होणार. तिसरं, टेक्निकल असते. गाडीचे टायर झिजलेले असेल आणि त्याच्यात हवा जास्त असेल, ऍक्सिडेंट होऊ शकतो. किंवा ब्रेक फेल, हे टेक्निकल. पण ह्याला सगळ्या ऍक्सिडेंट किंवा अपघात होण्याच्या मागे माणूसच जबाबदार असतो. कारण जर मी गाडी चालवतो, माझ्या गाडीचं मेंटेनन्स मी व्यवस्थित ठेवलं नाही तर ऍक्सिडेंट होणार. आता आपण हे बघू. अजून एक आहे ऍक्सिडेंटचं कारण, जर एखादं व्यसन घेतलेलं असेल, म्हणजे दारू पिऊन जर गाडी चालवली तर त्या गाडीच्या स्टेअरिंगवरचा ताबा सुटून सुद्धा काही ऍक्सिडेंट होतात. ते सुद्धा नियमबाह्य आहे. आता बघू मग लिंबू मिरची कसं काम करते. मॅडमने सांगितल्याप्रमाणे ह्या गाडीचा ड्रायव्हर मी आहे आणि मी दारू पिऊन गाडी चालवतोय तर काय होणार? साहजिक ऍक्सिडेंट होणार. पण या लिंबू मिरचीला माहिती असतं, या ड्रायव्हर काकाने आता दारू पियाले ऍक्सिडेंट होणार. ही लिंबू मिरची उठते, ड्रायव्हर सीट वर येते आणि सांगते काका तुम्ही गाडी चालवू नका नाहीतर ऍक्सिडेंट होणार, आणि ती गाडीचा ताबा घेते. प्रत्यक्षात असं काही शक्य आहे का? नाही आहे. दुसरं, ब्रेक फेल. लिंबू मिरची गाडीला लावलेली आहे, लिंबू मिरची उठते. प्रत्येक गाडीमध्ये टूल बॉक्स असते. ब्रेक फेल झालं तर कुठे जायचं असतं? मेकॅनिक कडे. पण ह्याला सगळं अंतर्ज्ञान आहे, ते पाणी स्पॅनर काढते आणि रिपेअरिंग करते, असं होत नाही. पण हजारो वर्षाची आंधळी समजूत, आपण कधी विचार करत नाही आणि पहिल्या लोकांनी लावले म्हणून आपणच लावतो. आणि ह्याची व्हॅलिडिटी पण 7 दिवसच असते.
दर शनिवारी बदलायला लागते। हे लिंबू मिरची तुमच्या गाडीपासून अपघात होणाऱ्यांचं संरक्षण करणार नाही, म्हणूनच मुंबई पोलीस गणपतीमध्ये लालबागच्या राजाच्या इथे लिंबू मिरचीची जाहिरात होती, त्याच्यावर फुली मारलेली होती आणि बाजूला हेल्मेटचं चित्र होतं आणि यूज हेल्मेट। तुमचं डोकं वाचवायचं असेल तर हेल्मेटचा वापर करा, म्हणून मुंबई पोलिसांचा संदेश आहे। दुसरं, तुम्ही क्रिकेटची मॅच बघत असाल, सियाट टायरची जाहिरात येते, ती चांगली असते, जाहिरात येते आणि लिंबू मिरची असते, ती लिंबू मिरची एक पडते आणि ते काय सांगते, आमच्या टायरची ग्रिप आणि ब्रेक व्यवस्थित असेल तर तुमचा अपघातापासून संरक्षण होईल। त्यामुळे तुम्ही गाडीची काळजी घ्या, टायर बदली करा, ब्रेक चांगले करा। हे पण आपण ह्याच्यावर कधीच विचार करत नाही, मिरचीच्या सारख्या आधार घ्यायची गरज नाही। तसंच हे काळं बावलं घराच्या बाजूला लावतात, घराचं संरक्षण करायला हवा, वाईट शक्ती आत येऊ नये म्हणून। हे निर्जीव आहे, हे काहीच संरक्षण करणार, हे आपल्याला कधीच कळत नसतं आणि आपण नकळत अशा अंधश्रद्धेच्या पायी जातो। आता आपण पुढच्या चमत्काराकडे जाऊ। काही बुवा बाबा असा दावा करतात, माझ्या अंगात दैवी शक्ती आहे, त्यामुळे मी काही करू शकतो, हवेतनं वस्तू काढू शकतो। हवेतनं वस्तू काढतात, आम्ही जर सामान्य जन गेले तर असे हात फिरवतात आणि विभूती काढून देतात, कारण तुमची आमची किंमत विभूती एवढी, राखे एवढीच असते। तुम्ही त्या बाबाला 50, 100, 1000 याच्यावर तुम्ही देणार नाही, पण तोच एखादा मंत्री आला, एखादा उद्योगपती आला तर त्याला हवेतनं हात काढून सोन्याची चैन, सोन्याची अंगठी देतात। बाबा बुवा पण चालाक असतात, त्यांना माहिती आहे, त्यांना जर मी चैन दिली तर चैनची किंमत किती असेल, जास्तीत जास्त 50,000, 60,000, पण त्याच्याकडनं मला 5 लाख, 20 लाख मिळणार आणि तुमच्याकडनं मला 1000 रुपये मिळणार, तर तुमची किंमत राखी एवढी। ते कसं केलं जातं ते बघू। असे करणारे बाबा दावा काय करतात, मी 80 वर्ष हिमालयात जाऊन तपश्चर्या केली म्हणून मला ती सिद्धी प्राप्त झाली, आणि आपण नकळत त्यांच्यावर विश्वास ठेवतो। त्या बाबाबुवाचे सगळे असतात, वातावरण तयार केलेलं असतं, चांगलं म्युझिक लावलेलं असतं आणि बाबाचे भक्तगण डोलत असतात आणि सगळं अशा वातावरणात बाबाने हे केलं का बाबाचा उदय होतो। ते कसे हवेतनं वस्तू आणायचं ते आपण बघू। मी बाबा आहे, त्यामुळे मी 80 वर्ष तपश्चर्या केल्यामुळे साहजिकच मला सिद्धी प्राप्त झाली आहे। मी माझ्या समोर जे भक्तगण असणार त्यांना सगळ्यांना आशीर्वाद द्यायचा माझा अधिकार असतो। तो अधिकार दिल्यानंतर मी असे हात फिरवतो आणि वरून हवेतनं काय वस्तू काढतो, कशा काढतो ते बघू। परत मी आलेलो आहे, सगळ्यांना आशीर्वाद देतोय, हवेत बघतोय आणि हवेतनं हात फिरवतोय आणि आता मी सोन्याची चैन काढलेली आहे आणि ही सोन्याची चैन फक्त श्रीमंतांसाठी आहे, गरिबांसाठी आहे। आम्ही बुवा बाबांना लगेच बोलतो, आम्हाला सोन्याच्या चैनची गरज नाही आहे, आम्हाला पोटाचा सवाल आहे, भुकेची सवाल आहे। तुम्ही 5 किलो धान्य काढून दाखवा किंवा एक मोठं टरबूज, कलिंगण काढू, कुठलाही बुवा बाबा हे आव्हान तुमचं 100% घेणार नाही, कारण ती वस्तू कुठे ठेवली ती तुम्हाला पटकन दिसेल ना। ज्या वस्तू आपल्या हातात, अंगरक्यात, खिशात लपवून ठेवता येतील तेवढ्याच वस्तू काढल्या जातात। जशी मी ही चैन काढली तशीच ही चैन मी आता परत तुमच्या समोरच गायब करतोय, बघा, तुमच्या समोरच गायब करतो, चैन गायब झाली। ह्याच्या मागे एक दुसरा नकली थंब आहे, हा माझ्या बोटाला लावलेला आहे। हा, ज्यावेळी मी ती चैन द्यायची होती त्यावेळी तुम्हाला हात दाखवला, तुमचा हाताकडे लक्ष होता, तुमच्या समक्षच मी असा अंगठा काढला, अंगठा माझ्या हातातच ठेवलेला होता आणि हा अंगठा इकडे लक्ष गेलं नाही, चैनकडे होता, खिशात टाकलेल्या अंगठ्याकडे लक्ष गेलेला नाही। अशा प्रकारे जर कोणी सोन्याचा चैन काढायचा दावा असेल तर त्या बाबाला आमचं नम्र आव्हान आहे, बाबा तुम्ही अर्थमंत्र्यांच्याकडे जा, आपल्या देशाला सोन्याची गरज आहे, कारण प्रत्येक देशाचा जेवढा सोन्याचा साठा असतो त्याच्यावर देशाची जगात निर्माण झालेली असते। तुम्ही एवढंच काम करा, आपल्या देशाला पुढे आणूया, त्यासाठी तुम्ही बसायचं, हवेत हात फिरवायचा आणि सोनं काढायचं। पण कुठलेही बुवा बाबा स्वतःच्या भल्यासाठी काम करतात, देशाच्या किंवा तुमच्या आमच्यासाठी काम करत नसतात। कुंभमेळ्यामध्ये आपण वेगवेगळे साधू बघितलेले असतात, काही अदांतरी उभे राहतात, काही एका पायावर उभे राहतात, काही खिळ्यावर उभे राहतात, खिळ्यावर बसतात, खिळ्यावर झोपतात, खिळ्यावर चालतात। त्याचाच हा अघोरी, ते त्यांच्या बाबतीत तो अघोरी प्रकार आहे।
पण याच्या मागे सुद्धा विज्ञान आहे. तो प्रयोग आपण करून बघणार आहे. हे 500 खिळे आहे, त्या 500 खिळ्यांच्यावर मी झोपणार आहे. दुसरा 500 खिळ्यांचा पाट आहे तो माझ्या अंगावर ठेवणार आहे आणि तिसरा मुलगा माझ्या अंगावर उभा राहणार आहे. हा आपण जे कुंभमेळ्यात तुम्ही नॉर्मली सगळेजण बघतात तर त्यातलाच हा एक प्रयोग आहे, तो आपण आता करूया. तडपणा वगैरे काही केलं नाही आणि या एका किंवा 2 खिळ्यावर जर मी उभा राहिलो तर ते खिळे माझ्या पाठीत किंवा माझ्या पायात लागून रक्तस्राव होण्याची शक्यता आहे. पण मी 500 खिळ्यांच्या वर ज्यावेळी झोपणार त्यावेळी माझ्या पाठीला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही, रक्त येणार नाही. ते का येणार नाही ते आपण बघूया. पाटावर बसतोय आणि नंतर मी झोपणार आहे. हा दुसरा खेळाचा पाठ मी झोपल्यावर माझ्या अंगावर मी घेणार आहे. आता मी झोपतोय. मी आता या खेळाच्या पाटावर झोपलेलो आहे. दुसरा खेळाचा पाठ आता माझ्या अंगावर ठेवला जाणार आहे. खाली खाली अंगावर घेतलेला आहे आणि आता ह्या पाटावर दुसरी मुलगी उभी राहणार आहे. एक पाव इधर रख, एक पाव इधर रख. बॅलन्स एक इधर रखना है एक इधर रखना है. आराम से आराम से. ओके. हात सोडा तिचा. ओके. हा मी खेळाच्या पाटावर दुसरी मुलगी उभी आहे आणि तरी माझ्या पाठीला किंवा माझ्या शरीराला काही झालेलं नाही ते मी तुम्हाला दाखवणार आहे. उतरू आराम से आराम से. माझ्या शरीरावर कुठलंही रक्त आलेलं नाही, पण या 2 खिळ्यावर किंवा एका खिळ्यावर मी जर उभा राहिलो तर ते खिळे माझ्या अंगात खुपसले गेले असते आणि रक्त आलं असतं. माझी पाठ पण दाखवतोय. पाठीवर फक्त खिळ्याचे ते पॉइंट असल्यामुळे निशाण आलेलं आहे, पण खिळे का टोचले नाही. तर ह्याच्या मागे प्रेशर दाब याचा गुणधर्म आहे. एक खिळ्यावर किंवा 2 खिळ्यावर जर मी उभा राहिलो बसलो तर माझं 75 किलो वेट त्या दोन्ही खिळ्यावर जाणार आणि ते खिळे उपसले जाणार. पण हे 500 खिळे आहेत. 500 खिळे माझं वेट डिवाइड झालेलं आहे. प्रत्येक खिळ्यावर माझं प्रेशर तेवढं डिवाइड केलेलं आहे. त्यामुळे हे खिळे मला टोचलेले नाही. पृष्ठफळाचा किंवा तळाचा दाब हे तत्व या ठिकाणी आलेलं आहे. जो पृष्ठभागाचा जो दाब आहे, शरीराचं जे वजन आहे ते डिव्हाइड झालं, प्रत्येक खिळे इक्वली डिवाइड झालं. हे पण सायन्सचं एक तत्व आहे आणि या तत्वानुसारच मग ते खिळे आतमध्ये रुतले नाही. की प्रत्येक चमत्कारामागे कुठलं ना कुठलं सायन्स असतं. आणि हे खिळे एका लेवलला आहे. ओके. ते जर वर खाली असेल तर जो वर खिळा असेल त्याच्यावर साहजिकच आहे प्रेशर जास्त येईल आणि रक्त येण्याची शक्यता असते. त्यामुळे हे एकाच लेवलचे खिळे असावे, समांतर असावे, तरच आपल्याला इजा होऊ शकणार नाही. हे त्या मागचं विज्ञान. सतह का दाब किंवा पृष्ठभागावरील दाब हे शास्त्रीय कारण ह्याच्या मागे आहे. कार्यकारण भाव हा वैज्ञानिकच आहे आणि साधा हा प्रयोग आहे. नंदू सर आणि अर्चना मॅडम, तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. खरंच की खूप वेळ देऊन तुम्ही येणं हे समाज प्रबोधनाचं जे काही काम करताय ना, खरंच वाखणण्याजोगं आहे. आणि तुम्ही जो वेळ दिलाय आणि तुमच्या ह्या प्रयत्नांना यश मिळत आणि येणारी पिढी तुमच्या विचारात न घडावी हीच मी तुमच्या पुढे आणि समाजा पुढे विनंती करते. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी समाजाला हे सांगेन की अंधश्रद्धा पाळल्यानंतर माणसाचा मेंदू कसा काम करतो आणि प्रत्यक्षात आपण सायन्सचा यूज केल्यानंतर जेव्हा काम करतो तेव्हा आपली कशी प्रगती घडू शकते हेच यांचं सांगणं आहे. तर त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. खूप वेळ दिलात त्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू मॅडम. आम्ही हे जे प्रयोग करून दाखवलेत ह्याच्या मागे आम्हाला हेच म्हणणं आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांनी, प्रत्येक व्यक्तीने घडणाऱ्या घटनेचा कार्यकारण भाव हा विवेकी बुद्धीने, वैज्ञानिक दृष्टिकोनातून जाचून पडताळून बघितला पाहिजे. प्रत्येक गोष्टी मागे जो कार्यकारण भाव आहे
जे शास्त्रीय कारण आहे ते शोधलं पाहिजे, प्रश्न पडले पाहिजे, शोधता आलं पाहिजे. प्रश्नांचा मागोवा घेत घेत आपल्याला तर्कशुद्ध विचारांची मांडणी करून प्रयोगाच्या आधारे स्वतःलाही ते सिद्ध करता येते. असं आपण जर गेलं तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि प्रत्येक समस्येचं निराकरण शास्त्रीय पद्धतीने प्रत्येक सामान्य व्यक्तीला करता येते. कारण आपण जे 10वी पर्यंत विज्ञान शिकतो त्यामध्ये संपूर्ण शास्त्रीय तत्वे आहेत, तत्व आहेत, तथ्य आहेत, सिद्धांत आहेत, नियम आहेत. ते प्रत्येक तत्व, प्रत्येक सिद्धांत, प्रत्येक नियम प्रत्येक गोष्टीच्या मागे आहे. एवढंच मी सांगेन. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये तुम्हीही सहभागी व्हा असंही मी आवाहन करीन. थँक्यू. च्या नावाने जे वेगवेगळे प्रयोग बघितलात ते जर महाराष्ट्रात असं कोणी बुवा बाबा तांत्रिक मांत्रिक अम्मा तम्मा जर दावा करत असेल माझ्या अंगी दैवी शक्ती आहे आणि त्यामुळे मी हे करत असेल तर महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा आहे. त्या कायद्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. हा जादूटोणा विरोधी कायदा 2013 पासून महाराष्ट्रात लागू झालेला आहे. आणि सांगायला मला अधिक आनंद होतोय, हा कायदा महाराष्ट्रानंतर कर्नाटक राज्यात आणि आता हल्लीच गुजरात राज्यामध्ये पास झालेला आहे. या 3 राज्यांनी पास केलेला आहे. आमची फक्त एवढीच मागणी आहे सरकारकडे, आम्ही त्याबाबत पंतप्रधानांना निवेदन दिलेलं आहे. प्रत्येक राज्याने कायदा करण्यापेक्षा केंद्रानेच एकच राज्य जर कायदा केला तर ते सोपं होईल आणि देशभरात एकच कायदा लागू शकेल. या कायद्यामुळे महाराष्ट्रात आता डायरेक्ट प्रत्यक्षपणे कुठलाही बुवा बाबा चमत्काराचा दावा करत नाही. बाहेरून येणारे काही करतात, पण त्यांना ज्यावेळी कळतं महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा आहे त्यावेळी पण ते चमत्काराचा दावा खोडून काढतात. आम्ही चमत्कार करत नाही असं जाहीरपणे महाराष्ट्रात येऊन सांगतात. आणि महाराष्ट्र शासनाचा मी आभारी आहे, कारण महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायद्याची जाहिरात केलेली आहे. अंधश्रद्धा पसरवणाऱ्या जाहिरातींना पण आळा आहे, प्रचार प्रसार करायला बंदी आहे. त्याचप्रमाणे अंधश्रद्धा सोडा आणि कुठे वळा, विज्ञानाकडे वळा असं महाराष्ट्र शासन आपला सामाजिक न्याय विभाग सांगते. त्याप्रमाणे जादूटोणा विरोधी कायद्यात भूत लागलंय म्हणून कुठलाही मारहाण करणं तर कायद्याने गुन्हा आहे. जादूटोणा विरोधी कायद्यात विषारी साप चावला आणि औषधी मेडिकल उपचाराला विरोध करून त्याच्यावर मंत्रतंत्र केलं तर याच्यावर विचाराय ही आम्ही कायद्याची पुस्तिका केली आहे. याच्यामध्ये तुम्हाला ती सगळी डिटेल माहिती मिळू शकतील. कायद्याची कुठली कुठली कलम आहे, कायदा कसा आहे आणि त्याची सर्व माहिती या पुस्तिकेत मिळू. विनंती करतो आपण विज्ञानाची कास धरूया, वैज्ञानिक दृष्टिकोन जपासूया आणि महाराष्ट्रानंतर देश आपला अंधश्रद्धा मुक्त करूया. धन्यवाद. विवेकाचा आवाज बुलंद करूया, विवेकाचा आवाज बुलंद करूया.